ताई तू होणार नवरी आणि ताई आता आमची सज्ज झालेली आहे वहिनी होण्यासाठी. नमस्कार. या दोन बहिणी. हो. मग ताई तुमच्याशी भांडते का कधी? कधीतरी भांडते ना. मग आता ताईचं लग्न होणार आहे, धावपळ सगळी सुरू झाली असेल ना. बरं ताई, तुमची त्या घराकडनं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं सांगा. 5 गोष्टी सांगा. 5 गोष्टी मागायच्या झाल्या तर आता कोणत्या मागणार? त्यांनी मला जॉब करायला परमिशन द्यावी. नोकरी करायला परमिशन द्यावी. अरे खूप चांगली कल्पना आहे. काय म्हणणं आहे तुमचं? जॉब करायला परमिशन देईल. बरं, एक मिळालं. कधी लेट झाला यायला तर न्यायला यावं स्टेशनला, जसं आता येतात तसं. म्हणजे आता न्यायला येतात ते कधी लेट झाला तर होतो ना, मग ते न्यायला येतात. हा. बरं, हे कायम यायचं कळलं. 80व्या वर्षापर्यंत यायचं. चालेल. आणि जास्त जगले तर मग 100व्या वर्षामध्ये. बरं, आणखीन जसं मी माझ्या आई वडिलांना वगैरे सगळं बघते, काळजी घेते, तशी मी त्यांच्या आईची घेईनच, पण त्यांनी सुद्धा माझ्या आई वडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे. किती छान मुद्दा आहे बघा, की लग्न झाल्यावरती इकडचं सगळं संपलं असं नाही, तर जावयाने मुलाच्या रूपाने इकडच्या घरावरती सुद्धा प्रेम करावं. काय म्हणणं आहे? होय करीन. होय करीन. पाहिजे आणखीन 1 ग्लास पाणी देतो तुम्हाला. 3 मान्य झाले आहेत, आणखीन 2 सांगा. आणखीन त्यांनी आता जसं वेळ देतात मला, तसं त्यांनी वेळ दिला पाहिजे. नंतर बोलायचं नाही की मला टाइम नाही वगैरे. हा, आता वेळ देतात तसा वेळ द्यायचा, नंतर बोलायचं नाही टाइम नाही म्हणून. आता सगळेच पूर्ण केल्यावरती काय. बघा, बघितलं. बरं, 4 झाले. 5 महिन्यातून कधीतरी आम्हाला फिरायला घेऊन जावं. तुम्हाला म्हणजे अजून कोणाकोणाला? मला पूर्ण फॅमिलीला दिलं तरी चालेल. महिन्यातून एकदा फॅमिलीला फिरवायचं, कळलं का? सगळं होय म्हणताय, इकडनंच जाणार ना तुम्ही, बघतोच मी. इकडनं नाही ना. बरं, तुमच्या 5 इच्छा सांगा. चला वहिनींकडे. माझ्या 5 इच्छा की माझ्या आईला घरच्यांना सांभाळून घ्याव्या. हां, 1 2. दुसरे, एवढे घाबरतात तुम्हाला? हां, 2. हा, काय बोलणार नाही ते. तुम्हाला काय धसका घेतलाय तुमचा आतापासून ताई? हा, 2. जास्त दम देतील ना नंतर. तुम्ही या इकडे, या इकडे, इकडे उभे राहा. खूप छान, अभिनंदन. यामध्ये 21 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. हा, 1 2 3 म्हटल्यानंतर दोघांनी एकदम हात घालायचा आणि एका वेळेला 1 सुपारी अशी शोधून 21 पैकी एका मिनिटात मला बघायचं आहे तुम्ही जास्त गोळा करता का तुम्ही जास्त? माझा हात अगोदरच कापतोय. तुमचा हात कापतोय. सुपारी दिलेली नाही, लपवलेली आहे. घाबरू नका. 1 2 3. चला, खेळ सुरू झाला. दुसऱ्या हातात ठेवायचे. काढू 1. लवकर बघूया कोण जास्त जिंकणार. तांदूळ सांडायचे नाही ना खाली. सासूबाई ओरडले तिकडनं, तांदूळ सांडू नका. बघूया कोण जास्त गोळा करणार. 30. काय झालं? हो, हा एक हो, हात काढा. हो, त्यांना सांगा. हो, हात काढा. काय करता? हात काढा ना. हो, काय ठेव, काय पकडून ठेवला. 10 9 8 7. काय सुपारी शकताय का? काय करताय काय? 6 5 4 3 2. वेळ संपली. तुमच्याकडे किती आहेत? 8. तुमच्याकडे 2 4 6 8 10 12 15. वेळ का लागला तुम्हाला? अगोदरच बोलला हात कापतोय म्हणून. हात काप. काय लग्नाची पत्रिका? हो, लग्नाला यायचं. अरे बापरे, नमस्कार नका करू. मला आत्ता कळलं. हे बघा, दोघांच्याही पत्रिकेमध्ये हाताला हात पकडून ठेवलेला आहे.
फक्त इकडे हंडा काढलेला नाही, आतमध्ये हात पकडून ठेवला. म्हणून तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. झी मराठीकडून हा आहेर आहे, त्याचं स्वीकार करा. आणि त्याचबरोबर आमच्या ताईला, ताई दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही झी मराठीकडून शुभेच्छा आणि भेटवस्तू. थँक्यू. तुमचं घर वरती आहे, बरोबर आहे. याच लक्ष्मीच्या पावलांनी सप्तपदी चालत चालत उंच दिशेने आमची ताई सासरी जाणार आहे. मी या निमित्तानं देवाकडे इतकेच प्रार्थना करतो की ताईच्या घरात सुद्धा यशाची उंची नेहमी वाढत राहू, तिच्या आनंदाची उंचीत नेहमी भर पडो. ताई दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणताना सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की हा आता होम मिनिस्टरचा भाग संपल्याबरोबर काही वेळात सुरू होणार आहे मालिका दिल्या घरी तू सुखी राहा. झी मराठीवरची ही मालिका पाहायला विसरू नका. आणि ताई काळजी करू नको, कधी वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं तर 387च्या बस स्टॉपवरती जायला विसरू नका. तुम्ही सुद्धा खूप प्रेम द्या. आमची ही ताई तुमच्याकडे येते. आमच्या ताईला, होणाऱ्या वहिनीला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. ताई लग्नात आणि त्याचबरोबर सगळ्यांना विनंती करतो की आमच्या ताईला भरभरून आशीर्वाद द्या आणि पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.